नमस्कार, मी आहे मंजिरी आणि स्वाद रत्नागिरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे पौष्टिक लाडू. चला तर आज आपण साहित्य बघून घेऊया. हे खोबरं घेतलेलं आहे, पाव किलो खोबरं मी किसून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव किलो खजूर बिया काढून सुरीनं बारीक केलेले आहेत. त्यानंतर अर्धा किलो गूळ, त्यानंतर पाव किलो खारीक घेतलेले आहेत, ते सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर पाव किलो काजू, पाव किलो बदाम, 100 ग्रॅम तीळ, 100 ग्रॅम मनुके, 100 ग्रॅम काळे मनुके, त्यानंतर 100 ग्रॅम डिंक, 100 ग्रॅम शेंगदाणे आणि चवीसाठी वेलची आणि हे सगळे पदार्थ भाजण्यासाठी तूप. तर मी आता गॅसवर एक कढई तापायला ठेवलेली आहे. सर्वप्रथम आपण वेलची भाजून घेऊया. वेलची आपली भाजून झालेली आहे. आता मी तीळ टाकून घेते. तीळ सुद्धा तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. तीळ आपले आता भाजत आलेले आहेत आणि आपल्याला जे मिक्सरला लावायचे जे पदार्थ आहेत ते आपण अलग ठेवायचे. सर्व पदार्थ भाजून एकत्र नाही करायचे. आपल्याला तीळ मिक्सरला लावायचे आहेत त्यामुळे ते वेगळे ठेवायचे. आता शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे सुद्धा आपल्याला कमी गॅसवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता मी कढईमध्ये तूप टाकून घेते आणि आपण डिंक जो आहे तो छान असा तुपात फुलवून घेऊया. आपलं तूप आता विरघळलेलं आहे, त्यात आता मी डिंक टाकते. डिंक आपला छान प्रकारे फुलत आहे, पाहू शकताय. डिंक भाजून झाल्यानंतर मी एका मोठ्या कढईमध्ये तो काढून घेतलेला आहे. आपल्याला जे पदार्थ मिक्सरला लावायचे नाहीत ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता मी मनुके भाजायला घेते. पुन्हा मी तूप घातलेलं आहे आणि त्यात आता हे मनुके छान असे भाजून घेऊया. आता मनुके आपले छान असे टम्म फुगलेले आहेत, पाहू शकताय. मस्त आता हे तुपात भाजलेत. आता हे सुद्धा आपण काढून घेऊया. आता काळे मनुके भाजून घेऊया. ते सुद्धा त्याच मनुकांप्रमाणे फुलून आले कीच गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे सुद्धा आपले मनुके भाजलेले आहेत. आपण हे काढून घेऊया. आता पुन्हा थोडं तूप घालून घेते आणि आपले जे खारीक आहेत ते भाजून घेऊया. हे आपल्याला छान असे भाजून नंतर मिक्सरला बारीक त्याची पूड करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर याला छान आपण गरम करून घेऊया, म्हणजे मिक्सरला छान ते वाटले जातात. आता आपण काजू भाजून घेऊया. याला काजूला सोनेरी कलर येईपर्यंत छान असे खरपूस भाजून घेऊया. आता काजूला सोनेरी कलर आलेला आहे, आपण ते काढून घेऊया. आता आपण बदाम भाजून घेऊया. बदाम भाजत आले की ते मस्त असे फुगतात, छान फुलतात ते. तर असे झाले की आपण गॅस बंद करून घ्यायचा. आता त्याच कढईत आपण हे खजूर थोडे परतवून घेऊया.
आता आपण त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घेऊया, पण हे खोबरं एकदम भाजायचं नाही. ते 2 ते 3 वेळा थोडं थोडं कमी गॅसवर तुम्ही भाजून घ्या. त्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत खमंग ते भाजून घ्या. खोबऱ्यामध्ये सुद्धा थोडं थोडं आपण तूप घालायचं आहे, कारण खोबरं हे लवकर खवट होतं आणि लाडूला खवटपणा येतो. तर लाडू खवट लागू नये त्यासाठी खोबरं तुपावर खमंग असं भाजून घ्यायचं. खोबऱ्याला मस्तपैकी सोनेरी कलर आलेला आहे आणि एवढा कलर आल्यावरच आपण खोबरं काढून घ्यायचं. जास्त जर भाजलं गेलं तर त्याला कडवटपणा येतो. आता अशा प्रकारे मी सर्व खोबरं भाजून घेते. आता आपण हे सर्व ड्रायफ्रुट्स मिक्सरला लावून घ्यायचे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण शेंगदाणे, काजू, बदाम मिक्सरला लावतो त्यावेळेला मिक्सर चालू बंद करून भरड काढून घ्यायची आहे आपल्याला. हे 3 पदार्थ शेंगदाणे, काजू आणि बदाम. त्यानंतर खारीक आपल्याला चांगली पूड करून घ्यायची आहे आणि तीळ सुद्धा आपल्याला थोडी भरडच काढून घ्यायची आहे आणि वेलचीची पूड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला भरड करून घ्यायची आहे. आता सर्व पदार्थ भाजून आणि सगळे ड्रायफ्रुट्स मिक्सरला लावून हे मी सर्व एकत्र केलेलं आहे. आता यात आपण वेलची पावडर घालून घेऊया. आता ही वेलची पावडर मस्त अशी मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित सर्व ठिकाणी लागली पाहिजे. आता यात आपण गूळ घालणार आहोत. तर गुळाचा मी पाक केलेला नाही, कारण पाकातले लाडू हे थोडे टणक होतात आणि मुलं खायला कंटाळा करतात किंवा घरात जर वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांनाही तो खाताना प्रॉब्लेम होतो. म्हणून गूळ मी असाच टाकत आहे आणि तो सर्व मिश्रणाला तो व्यवस्थित लावून घ्यायचा. आता हे मिश्रण जे आहे हे मी छान एकजीव केलेलं आहे, म्हणजे सर्व गूळ जो आहे हा मिश्रणाला लागलेला आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लाडू वळणार कसे, बरोबर ना? तर आता काय करायचं आहे, हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यातून 1 ते 2 वेळाच फिरवून घ्यायचं आहे. म्हणजेच गूळ वितळला जातो आणि खोबरं, बाकीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत त्यांचं तेल सुटलं जातं आणि छान असा लाडू वळला जातो. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मिक्सरला फिरवते वेळेला आपण 2 वेळाच हे फिरवून घ्यायचं आहे आणि 1 सेकंदाच्या वरती मिक्सर फिरवायचा नाही, नाहीतर त्याची पेस्ट होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण मिक्सर लावून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपलं हे सारण झालं पाहिजे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला लावून घेते. आता आपलं जे हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. मी मिक्सरला थोडंसं असं फिरवून घेतलेलं आहे. आता याचे आपण लाडू वळूया. छोटे छोटे असे लाडू वळायचे आहेत, कारण जास्त मोठा लाडू ही मुलं खात नाहीत. हे बघा अशा प्रकारे मी पाकाचे लाडू यासाठी केले नाहीत, कारण ते थोडे कडक होतात आणि मुलांना ते कडक लाडू आवडत नाहीत. आणि पाक सुद्धा बऱ्याच वेळेला चुकतो करताना. कधी तो पाक पक्का होत नाही, कच्चा राहतो, त्यामुळे लाडू वळत नाहीत. कधी कधी पाक तो इतका पुढे जातो की लाडू खूप असे टणक होतात, ते चावता येत नाहीत. त्यासाठी या अशा प्रकारे मी
लाडू तयार केलेले आहेत। तर आपले पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत। एकदम छान असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत। मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते। हे बघा, एकदम अलगद असा तुटत आहे आणि अतिशय असा खमंग लाडू तयार झालेला आहे आणि त्याचा गोडवा सुद्धा एकदम परफेक्ट आहे। हे लाडू जे आहेत ते आपल्याला काचेच्या बरणीतच स्टोअर करायचे आहेत, कारण जर आपण दुसऱ्या कुठच्या बरणीत स्टोअर केलं तर त्यातलं जे ऑइल आहे हे ती बरणी खेचून घेते। तर आपण काचेच्या बरणीत यासाठी स्टोरेज करायचं आहे, कारण हे ड्रायफ्रुट्सचं तेल आहे जे आपल्या शरीरासाठी खूप अत्यंत आवश्यक आहे। यातील जे ऑइल आहे ह्या ऑइलमधून आपल्याला गुड कोलेस्ट्रॉल मिळतं, जे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी पचन क्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहे। म्हणून या लाडूतलं तेल आपल्या पोटात गेलं पाहिजे, म्हणून आपण हे लाडू छान अशा कोरड्या काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवूया। जर तुम्हाला या पौष्टिक लाडूचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता। तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला जो काही प्रश्न पडला असेल तो तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।